जय हिंद मित्रांनो, विदर्भ आयसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मी मिलिंद. भूगोलाचा प्रवास आपला सुरू आहे, अतिशय मजेशीर प्रवास आपला सुरू आहे. मागच्या लेक्चरमध्ये थोडंसं रिकॅप करूया आपण. जसं की मागच्या लेक्चरमध्ये आपण क्षेत्रीय विभिन्नता पाहिलेली आहे. क्षेत्रीय विभिन्नता म्हणजे नेमकं काय, एरियल डिफरन्शिएशन ज्याला आपण म्हणतो, बरोबर की नाही. एरियल डिफरन्शिएशन काय असते ते आपण त्याच्याविषयी बघितलं होतं. ही क्षेत्रीय विभिन्नता म्हणजे काय, तर एक क्षेत्र दुसऱ्या क्षेत्रापेक्षा कसं वेगळं आहे, एक क्षेत्र दुसऱ्या क्षेत्रापेक्षा कसं विभिन्न आहे हे तपासणं म्हणजे काय, तर क्षेत्रीय विभिन्नता होय. बरोबर आहे, हे आपण बघितलं होतं. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात येतं बरं शॉर्टमध्ये, ह्याची आपण स्टडी करताना का व्यवस्थित लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला समजेल. ओके, काची स्टडी करतो आपण, म्हणजे एक क्षेत्र दुसऱ्या क्षेत्रापेक्षा विभिन्न आहे तर का आहे, त्याचे कारण काय आहेत. ओके, ज्याला आपण काय म्हणतो दुसऱ्या भाषेमध्ये कोरोलॉजी. हे व्यवस्थित लक्षात घ्या. कोरोलॉजिकल सायन्स पण म्हणू शकतो आपण त्याला, कोरोलॉजी. आणि कोरोलॉजी हा सगळ्यात प्रथम शब्द जे आहे कोणी वापरला होता, स्ट्रॅबो. ओके, कोरोलॉजी, कोरोलॉजिकल सायन्स. ओके, कोरोलॉजी म्हणजे ज्याला मराठीमध्ये म्हणू आपण साध्या भाषेमध्ये कार्य कारण भाव. ओके, कार्यकारण भावचा अर्थ काय होतं की कुठलंही कार्य घडताना त्याच्या मागचे कारण काय हे शोधणं, कुठलेही कारण घडत असताना. मग आता क्षेत्रीय विभिन्नतामध्ये कार्यकारण भावचा काय संबंध बरं आहे, काय वाटतं तुम्हाला. क्षेत्रीय विभिन्नता शिकताना कार्यकारण भाव म्हणजे काय नेमकं, तर एक क्षेत्र दुसऱ्या क्षेत्रापेक्षा विभिन्न आहे हे कधी कळणार आपल्याला, म्हणजे हे दोन रिजन्स आहे, ए आणि बी रिजन्स. ओके, हे दोन रिजन आहे, तर मग हे दोन रिजन एकमेकांपेक्षा वेगळे आपल्याला कधी कळणार, या रिजन मध्ये काही साम्य असले पाहिजे, ए बी सी. बरोबर आहे, म्हणजे साम्य असले पाहिजे आणि काही भेद असले पाहिजे जे की या रिजन पेक्षा वेगळे असले पाहिजे. याला आपण कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी, म्हणजे हे जे फॅक्टर्स आहे हे ए बी सी आणि हे बी सी काय असले पाहिजे, एकमेकांपेक्षा काय असले पाहिजे, भिन्न असले पाहिजे. मात्र हे ए बी सी या रिजन साठी फक्त काय असले पाहिजे, युनिक असले पाहिजे. कळत आहे तुम्हाला. हे ए बी सी, या ए ला जर का मी त्याला तापमान मानलं, टेम्परेचर, या बी ला जर का मी ह्युमिडिटी मानलं आणि या सी ला जर का मी प्रेसिपिटेशन मानलं म्हणजे पर्जन्य, आर्द्रता आणि तापमान, तर हे एबीसी हे फॅक्टर या रिजन साठी युनिक असले पाहिजे. तेव्हा हे रिजन आपण या रिजन पेक्षा डिफाईन करू वेगळं. आणि हे तीन फॅक्टर जे आहे, इथलं टेम्परेचर, इथली आर्द्रता, इथलं पर्जन्यमान, हे यापेक्षा काय असलं पाहिजे, यापेक्षा विभिन्न असलं पाहिजे. मात्र हे या रिजन साठी युनिक असलं पाहिजे, या रिजन साठी हे युनिक असलं पाहिजे. तेव्हा काय करू आपण, तेव्हा आपल्याला व्यवस्थितरित्या दोन रिजनला डिफरन्शिएट करता येईल. किती सोपं आहे बरं बघा. मग काय, तर क्षेत्रीय विभिन्नता म्हणजे काय, क्षेत्रीय विभिन्नता दुसरं तिसरं काय नसून जसा शब्द दिसतोय आपल्याला की एक क्षेत्र दुसऱ्या क्षेत्रापेक्षा कसं विभिन्न आहे याची स्टडी करणे म्हणजे काय, तर क्षेत्रीय विभिन्नता होय. आणि त्याची स्टडी जी आहे म्हणजे याचा अर्थ काय की का वेगळं आहे एक क्षेत्र दुसऱ्या क्षेत्रापेक्षा का, हे तुम्हाला मी का वरती भर का देत आहे, कारण यावरून तुम्हाला लक्षात येईल की एरियल डिफरन्शिएशन हे कशावरती, का म्हणजे वाय. कळतंय तुम्हाला, वाय वन रिजन हॅज बीन डिफरंट फ्रॉम द अनदर वन. ओके, ह्याचं कारण कोण शोधतं, एरियल डिफरन्शिएशन. आणि आता जे आपण पाहायला जाणार आहे ते म्हणजे रिजनल सिंथेसिस. ओके, यामध्ये आपण कशाची स्टडी करत असतो, मजेशीर आहे अतिशय. का मजेशीर आहे, कारण मला तुम्हाला सांगतोय मी, हे दोन फॅक्टर असल्याशिवाय एरियल डिफरन्शिएशन आणि रिजनल सिंथेसिस, ओके, हे दोनही घटक जे आहे हे अतिशय महत्वाचे का आहे, कारण एखाद्या रिजनची, एक रिजन, एक क्षेत्र आपल्याला जर का क्लिअरली समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी ए डी आणि आर्यस, एरियल डिफरन्शिएशन आणि रिजनल सिंथेसिस समजणं गरजेचं आहे. या दोन घटकाशिवाय आपल्याला समजत नाही काय क्षेत्र कसं वेगळं आहे, एक क्षेत्र दुसऱ्या क्षेत्रापासून कसं भिन्न आहे हे जर समजून घ्यायचं असेल आपल्याला तर हे दोन अप्रोच आहे. मग या एरियल डिफरन्शिएशन मध्ये आपण वायची स्टडी करतो की एक क्षेत्र दुसऱ्या क्षेत्रापेक्षा कसं भिन्न आहे, का भिन्न आहे. मग कसं भिन्न आहे, का भिन्न आहे, याचा अर्थ काय, म्हणजे कुठले असे फॅक्टर्स आहे, कुठले असे फॅक्टर्स आहे की ते एक क्षेत्राला बी क्षेत्रापासून वेगळं करते, विभिन्न करते. बरोबर आहे, ते आपण कुठे शिकत असतो, एरियल डिफरन्शिएशन मध्ये. ओके, मात्र जेव्हा रिजनल सिंथेसिसची गोष्ट येते त्याच्यामध्ये आपण कशाची स्टडी करत असतो, हाऊ. हे लक्षात घ्या. ओके, हाऊ म्हणजे एक क्षेत्र दुसऱ्या क्षेत्रापासून कसं भिन्न आहे हे आपण पाहिलं एरियल डिफरन्शिएशन मध्ये. ओके, ते आपल्याला कळलेलं आहे. ओके,
एरियल डिफरन्शिएशन मध्ये पाहिलं. पण जर एक क्षेत्र दुसऱ्या क्षेत्रापासून जर का भिन्न आहे तर मग त्याची स्टडी कशी करायची? हाऊ टू स्टडी दॅट रिजन. बरोबर की नाही? मला सांगा, एक रिजन, एक जर का हे क्षेत्र मानलं आहे आणि हे दोन दुसरं क्षेत्र मानलं, याला ए आणि बी नाव दिलं. जर का हे क्षेत्र या क्षेत्रापेक्षा भिन्न आहे, जर मी म्हटलं फक्त भिन्न आहे असं म्हटलं आणि ते भिन्न होणार का? निश्चितच नाही. मग त्याची काय असली पाहिजे? तर काही प्रोसिजर असली पाहिजे, ठरवण्यासाठी काही पॅरामीटर्स असले पाहिजे. बरोबर की नाही? कारण आपण कसं समजणार हे क्षेत्र या क्षेत्रापेक्षा वेगळं आहे किंवा भिन्न आहे, कसं समजणार आपल्याला? त्याची काहीतरी प्रोसिजर असली पाहिजे. प्रोसिजर म्हणजे काय? तर हाऊ वन रिजन हॅज बीन डिफरंट फ्रॉम अनदर वन. आणि पहिल्या याच्यात वाय वन रिजन इज डिफरंट फ्रॉम अनदर वन. म्हणजे यामध्ये आपण एक रिजन, एक क्षेत्र दुसऱ्या क्षेत्रापेक्षा भिन्न कसं आहे हे बघतो. तर याच्यामध्ये आपण काय तर कसं भिन्न आहे. ओके, तर आपण डायरेक्ट आता विषयाला हात घालूया. काय म्हटलं मी तुम्हाला की हाऊ. आता आपण याच्यामध्ये हाऊची स्टडी करणार आहे. या उलट आपण छोटंसं एक शॉर्ट समरी पाहिली की क्षेत्रीय विभिन्नता कोण? तर हार्टशॉन यांनी सगळ्यात प्रथम 1939 मध्ये त्यांच्या द नेचर ऑफ जिओग्राफी या ग्रंथामध्ये क्षेत्रीय विभिन्नता म्हणजे एरियल डिफरन्शिएशन या शब्दाचा प्रयोग केला. आणि त्यांनी एवढा जोर देऊन सांगितलं की जर तुम्हाला एखाद्या रिजनची किंवा एखाद्या क्षेत्राची जर काय स्टडी करायची असेल, ओके, तर त्यासाठी तुम्हाला अत्यंत महत्वाचं आहे ते म्हणजे क्षेत्रीय विभिन्नता. या अप्रोचने तुम्ही काय करू शकता? तर स्टडी करू शकता. ओके, क्षेत्रीय विभिन्नता. जर तुम्हाला भूगोलाचा जर अभ्यास करायचा आहे तर त्याचा म्हणजे याच्यावर तुम्हाला काय दिसून पडते की रिजनल अप्रोच माननीय हार्टशॉनजींचा अप्रोच काय होता? रिजनल अप्रोच. म्हणजे काय म्हणू आपण त्याला? क्षेत्रीय अप्रोच होता. म्हणजे त्यांच्या मतानुसार भूगोलाचा अभ्यास जर करायचा असेल तर तुम्हाला कशाचा अभ्यास करावा लागेल? क्षेत्रानुसार. हे जर का पूर्ण पृथ्वी आहे तर त्यांच्या मतानुसार हे वेगवेगळे क्षेत्र जे आहे या वेगवेगळ्या क्षेत्राला एकत्र करून त्याचा अभ्यास करणे म्हणजे काय होय? तर भूगोलाचा अभ्यास होय. बरोबर की नाही? सर्वप्रथम त्यांनी कधी म्हटलं? 1939 मध्ये. हे आपल्याला इथं काढलेलं आहे. ओके, आणि आपण इथपर्यंत पाहिलं होतं की आपण हे पाहिलं होतं क्षेत्रीय विभिन्नता. ह्याच्यानंतर आपण पाहणार की क्षेत्रीय विभिन्नता वर्सेस प्रादेशिक संश्लेषण छोट्याशा स्लाइड मध्ये. ओके, जसं मी आताच तुम्हाला समजून सांगितलं की क्षेत्रीय विभिन्नता कशाची स्टडी करते का? बरोबर की नाही? वाय टू स्टडी. वाय वन रिजन, एक क्षेत्र दुसऱ्या क्षेत्रापासून भिन्न कसं आहे याची स्टडी काय करते? वाय म्हणजे त्याचे फॅक्टर्स असणार 1, 2, 3. ओके, का बरं डिफरंट आहे? का बरं भिन्न आहे? अमरावती एक रिजन मानलं, अमरावतीला एक क्षेत्र मानलं, नागपूरला एक क्षेत्र मानलं आणि दोन जर काय वेगवेगळे क्षेत्र आहे असं आपण मानतो. तर का नागपूर आणि अमरावती, किंवा का नागपूर अमरावतीपेक्षा भिन्न आहे, किंवा का अमरावती हे नागपूरपेक्षा भिन्न आहे, किंवा दोन्ही जर का आपण दोन्ही क्षेत्र जर का एकत्र घेतले आणि याची तुलना जर का चंद्रपूर सोबत केली तर ह्या आणि नागपूर आणि अमरावतीपेक्षा का चंद्रपूर वेगळा आहे याची स्टडी काय करतो? कशामध्ये करतो? क्षेत्रीय विभिन्नतामध्ये करतो. आणि तेव्हाच कळणार ना आपल्याला क्षेत्रीय विभिन्नता कशी आहे, एक क्षेत्र कसं भिन्न आहे, इथे विविधता कशी आहे क्षेत्रामध्ये. आपण म्हणतो की नाही भारतामध्ये खूप जास्त काय आहे? डायव्हर्सिटी आहे. डायव्हर्सिटी. ओके नाही? म्हणतो आपण नेहमी की भारत ह्या विविधतेने नटलेला देश आहे. डायव्हर्सिटी. ओके, का बरं डायव्हर्सिटी इन टर्म्स ऑफ जिओग्राफिकल. व्यवस्थित समजून घ्या. म्हणजे भौगोलिक डायव्हर्सिटी इन टर्म्स ऑफ सोशल डायव्हर्सिटी इन टर्म्स ऑफ कल्चरल डायव्हर्सिटी. म्हणजे तुम्हाला काय लक्षात येते? फॅक्टर्स बघा. डायव्हर्सिटी इन टर्म्स ऑफ कशामध्ये? लिंग्विस्टिक. भाषेमध्ये जवळजवळ 1632 भाषा बोलल्या जाते असं म्हटलं जाते भारतामध्ये. एका देशामध्ये, एका भौगोलिक प्रदेशामध्ये, एका जिओग्राफिकल टेरिटरीमध्ये जर का आपण कन्सिडर केलं, बरोबर की नाही, तर एका जिओग्राफिकल टेरिटरीमध्ये जवळजवळ 1632 भाषा बोलल्या जाते असं म्हणतात. आणि त्यात मला वाटते त्या कमी आहे. ओके, कमी काय? कारण जे अशा कितीतरी ट्राईब्स आहेत, अशा कितीतरी काय म्हणू आपण त्याला आदिवासी जमाती आहेत, जनजाती आहेत की खूप दऱ्याखोऱ्यात वसलेल्या आहेत, काही डोंगरामध्ये वसलेल्या आहेत, त्यांच्या भाषा अजून अवगत झालेल्या नाही, तर त्याचा शोध पण लागलेला आहे. म्हणजे यापेक्षा निश्चितच तो आकडा काय असेल? मोठा असेल. म्हणजे काय दिसून पडते आपल्याला? भारतामध्ये विभिन्नता दिसून पडते. विभिन्नता कशाची दिसून पडते? जिओग्राफिकल कसं काय? व्यवस्थित समजून घ्या. म्हणजे समज जिओग्राफिकल कसं? कारण इथली जी फिजिओग्राफिक फीचर्स आहे,
प्रादेशिक रचना जी आहे ही कशी आहे, भिन्न आहे. म्हणजे भारतामध्ये तुम्हाला काय हिली रिजन पाहायला मिळते, मग फक्त हिली पाहायला मिळते का? निश्चितच नाही. तर प्लेन एरिया पण पाहायला मिळते, गॅंजेटिक प्लेन. मग फक्त प्लेन एरिया पाहायला मिळते का? निश्चित नाही. तर कोस्टल रिजन पण पाहायला मिळते. मग फक्त कोस्टल रिजन पाहायला मिळते का? प्लॅट्यू पण पाहायला मिळते. आई ग, किती विभिन्नता. फक्त भौगोलिक फॅक्टर, फक्त जिओग्राफी हा जर का एक घटक मी केंद्रस्थानी घेतला तर त्याचे एवढे वेगवेगळे काय आहेत, पॅरामीटर्स आहे. आणि हे सगळे पॅरामीटर्स काय करतात, जिओग्राफिकली भौगोलिक दृष्ट्या भारताला इतर देशापेक्षा वेगळं करतात. म्हणजे भौगोलिक प्रदेश जे आहे हा भिन्न आहे. व्यवस्थित समजत आहे तुम्हाला? भारत हा भौगोलिक प्रदेश कसा भिन्न आहे, तर हे जे फॅक्टर्स आहे, ओके, प्लेन आहे, कोस्टल रिजन्स आहे. अरे काय बोलावं, भारताविषयी कशामध्ये विविधता नाही भारतामध्ये? मला सांगा बरं तुम्ही, कशामध्ये विविधता नाही? अशी कुठली गोष्ट आहे की ज्यामध्ये भारतामध्ये आपल्याला विविधता पाहायला भेटणार नाही? कुठलीच गोष्ट नाही. ती सांस्कृतिक असू द्या, सामाजिक असू द्या, राजकीय असू द्या. किती साऱ्या पार्टीज आहे, किती साऱ्या नॅशनल पार्टीज आहे, बरोबर की नाही? नॅशनल पार्टीज आहे, त्याच्यानंतर काय तर रिजनल पार्टीज आहे खूप साऱ्या. नॅशनल पार्टी सिलेक्टेडच आहेत, ओके, पण रिजनल पार्टीज किती साऱ्या आहेत ज्या की ते एरिया तो एरिया काय करत असतो, डॉमिनेट करत असतो, बरोबर की नाही? म्हणजे याच्यावरून आपल्याला काय दिसून पडते की भारत हा वैविध्यतेने नटलेला देश आहे असं आपण म्हणतो. म्हणजे आपल्याला काय पाहायला मिळते, विविधता पाहायला मिळते. मग इथेही क्षेत्रीय विभिन्नता, मग एक क्षेत्र दुसऱ्या क्षेत्रापेक्षा कसं भिन्न आहे, बरोबर की नाही? मग हे जर पाहायचं असेल आपल्याला तर काय करावं लागेल, या क्षेत्राचे काही युनिक फीचर्स आहे जे की दुसऱ्या क्षेत्रापासून वेगळं करतं, बरोबर की नाही? हे इंट्रोडक्शन आपल्याला व्यवस्थित जोपर्यंत समजणार नाही ना तोपर्यंत आपल्याला, मी सांगतो तुम्हाला, मानवी भूगोलामधले दृष्टिकोन आपल्याला व्यवस्थित समजणार नाही. जर का मानवी भूगोलातले दृष्टिकोन आपल्याला व्यवस्थित समजायचे असेल ना तर मी सांगतो तुम्हाला की क्षेत्रीय विभिन्नता, रिजनल सिंथेसिस म्हणजे एरियल डिफरन्शिएशन, रिजनल सिंथेसिस या गोष्टी समजणं अत्यंत गरजेचं आहे. आणि याच्यानंतरचा जो टॉपिक असणार आहे, डायकोटॉमीज अँड ड्युअलिझम्स इन जिओग्राफी. ओके, काय म्हणून आपण त्याला, द्वैतवाद आणि द्विभाजीकरण. ओके, सॉरी, द्वैतवाद आणि द्विभाजीकरण भूगोलामध्ये हे समजून घेणे याच्यानंतर आपल्याला गरजेचं आहे. तेव्हा आपल्याला मानवी भूगोलाची क्लिअर पिक्चर समजाल. या दोन्हीच्या मधनं आपल्याला मानवी भूगोलाचा अभ्यास कशा पद्धतीने केला गेला पाहिजे हे समजतं. आणि डायकोटॉमीज आणि ड्युअलिझम्स मध्ये हे कळून चुकतं की भूगोलाच्या ज्या दोन, काय म्हणून आपण त्याला, म्हणजे द्विभाजीकरण कसं झालेलं आहे भूगोलामध्ये, एकाच गोष्टीवरती दोन दोन मतप्रवाह कसे झाले आहेत, ओके, ह्याचा प्रवास कसा राहिलेला आहे हे दिसून पडणार आहे आपल्याला. कशामध्ये, डायकोटॉमीज आणि ड्युअलिझम्स मध्ये. असो तो येत्या लेक्चरमध्ये पाहणार आहे. आता आपण काय पाहतोय, आरएस पाहतोय. मी तुम्हाला सांगितलं की इथे काची स्टडी करतो आणि इथे कशी, सिंपल आहे कशी, म्हणजे हाऊ. मग मला सांगा, हाऊ टू स्टडी अ रिजन. मग हाऊ टू स्टडी अ रिजन मध्ये काय असली पाहिजे, काहीतरी त्याची प्रेस्क्राईब प्रोसिजर असली पाहिजे, बरोबर? काही डाऊट याच्यामध्ये? एखाद्या गोष्टीची स्टडी करायची आहे, हाऊ, त्याची काय असली पाहिजे, मग प्रोसिजर असली पाहिजे, बरोबर की नाही? मला गाडी चालवायची आहे, म्हणजे गाडी चालवायची आहे तर मग त्याची प्रोसिजर आहे ना. कशी प्रोसिजर आहे, मला आधी दार उघडावं लागेल, दार उघडल्याशिवाय आत बसता येणार नाही, म्हणजे ती पण प्रोसिजर सुरू होते. मग दार उघडावं लागेल, त्याच्यानंतर आतमध्ये बसल्याच्या नंतर मला काय लावावं लागेल, इग्निशन ऑन करावं लागेल. त्याचं इग्निशन ऑन केल्याच्या नंतर काय तर गाडी स्टार्ट होणार. गाडी स्टार्ट झाल्याच्या नंतर काय, मला तर क्लच प्रेस करावं लागेल, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय होणार, तर गिअर टाकावं लागेल. मग स्टेअरिंग हातात पकडून हळूहळू क्लच सोडून त्याच्यानंतर ऍक्सिलेट करावं लागेल. ही सगळी काय आहे तर प्रोसिजर आहे. कशासाठी, गाडी चालवण्यासाठी. मग आपल्याला गाडी चालवण्यासाठी जर का प्रोसिजर आहे, ओके, जर का मी म्हटलं तुम्हाला, ओके, हाऊ टू ड्राईव्ह अ कार, मग त्याच्यासाठी काय असणार आहे, हाऊ जिथे जिथे आली, हाऊ जिथे जिथे आला तिथे तिथे काय असणार, प्रोसिजर असणार काहीतरी. मग जर का मला सांगा, इथे आपण हाऊ हा वर्ड आलेला आहे, कीवर्ड आलेला आहे, म्हणजे कशी करायची. रिजन डिफरंट आहे कळलेलं आहे. एक रिजन दुसऱ्या रिजनपेक्षा, एक क्षेत्र दुसऱ्या रिजनपेक्षा काय आहे तर विभिन्न आहे. तर कुठले कारण आहेत, कुठले कारण आहेत जे त्या क्षेत्राला दुसऱ्या क्षेत्रापासून विभिन्न करते. त्याच्यामध्ये आपण व्हाय का करतात, बरोबर की नाही. याच्यामध्ये हाऊ, मग हाऊ मध्ये निश्चितच काय शिकणार आपण तर याची प्रोसिजर शिकणार आहे. हा मेजर डिफरन्स आहे, लक्षात घ्यायचा. म्हणजे एडी म्हणजे काय तर वाय आणि आर एस म्हणजे काय तर हाऊ. एडी म्हणजे वाय, आर एस म्हणजे हाऊ.
किती सिंपल आहे, 5वी 6वीतल्या लेकरांसारखं वाटत असेल. ओके, पण हे आहे असं, म्हणजे जेवढा विषय तुम्ही काय, जेवढा कॉम्प्लेक्स विषय जेवढा सिंपल पद्धतीने आपण जर का त्याचा आपण स्टडी केला तर मजा येते रे शिकायला. कारण नेमकं काय होतं, मानवी भूगोल अरे फार रटाळ विषय वाटतं बऱ्याच जणांना. ओके, खूप सारे जण कंप्लेंट घेऊन येतं की प्रादेशिक भूगोल तर ठीक आहे, होऊन जातं, कारण त्याच्यामध्ये फिजिओग्राफिक डिव्हिजन्स आहे, क्लायमेट्स आहे, त्याच्यानंतर ऑशिनोग्राफी आहे, त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट आहे, कोअर कॉन्सेप्ट आहे. एकदाची कोअर कॉन्सेप्ट तुमच्या डोक्यात गेली की तुम्हाला व्यवस्थित सांगता येतं किंवा त्याच्यावरती लिहिता येतं. मानवी भूगोलाचं तसं नाही. जरा मानवी भूगोलामध्ये तुम्हाला प्रवास, मला सांगा डायरेक्ट, आता मानवी जर का तुम्हाला सिलेबस जर का तुम्ही पाहिलं तर सिलेबसमध्ये डायरेक्ट पहिलं युनिट आहे एडी. ओके, मला सांगा हे जर का एडी फक्त तुम्ही डायरेक्ट जर का घ्याल ना अभ्यास करायला तर तुम्हाला समजणारच नाही. यापूर्वी आपण जो भूगोलाचा प्रवास घेतला, भूगोल एक शाखा कशी विकसित झाली, ओके, हे आपल्याला समजल्याशिवाय एडी समजणार नाही. कळत आहे की नाही तुम्हाला मला काय म्हणायचं आहे? म्हणजे आपल्याला क्षेत्रीय विभिन्नता जर का समजून घ्यायची असेल तर काय करणं गरजेचं आहे? त्याचा प्रवास करणं गरजेचं आहे. कळतंय तुम्हाला मला काय म्हणायचं आहे? एडी समजून घ्यायचं आहे मला तर काय करणं गरजेचं आहे? त्याचा प्रवास करणं. म्हणजे जर का मी सिलेबस जर का घेतो आणि सिलेबस जर घेतल्याबरोबर जर का मी विचार केला की नाही मला याच्यामधलं पहिलं युनिट काय आहे, पहिलं युनिट आहे ह्युमन जिओग्राफी मधलं पहिलं युनिट काय आहे तर पर्स्पेक्टिव्ह इन ह्युमन जिओग्राफी. ओके, म्हणजे मानवी भूगोलातले दृष्टिकोन. त्यातला जर का पहिला सब टॉपिक घेतो म्हणलं तर आहे एरियल डिफरन्शिएशन. केलं सुरुवात आणि डायरेक्ट हात घातला मी त्या विषयाला. विषय कदाचित इथपर्यंत तुम्हाला समजणार कारण सोपं आहे, क्षेत्रीय विभिन्नता, पण त्याच्या लिंकेजेस जोडता येणार नाही तुम्हाला. लिंकेजेस म्हणजे काय तर हा एक पर्स्पेक्टिव्ह जो आहे हा भूगोलामध्ये ऍड झाला तर का झाला, कुठले फॅक्टर्स होते, इथपर्यंतचा भूगोलाचा प्रवास कसा राहिला. जर का 1939 मध्ये डॉक्टर हार्टशॉन म्हणतात द नेचर ऑफ जिओग्राफी मध्ये की भूगोलाचा अभ्यास करताना तुम्हाला एक क्षेत्र कसं क्षेत्र दुसऱ्या क्षेत्रापेक्षा विभिन्न आहे याचा स्टडी, याचा शास्त्रोक्त अभ्यास करणं गरजेचं आहे असं हार्टशॉन म्हणतात 1939 मध्ये. ओके, कळत आहे तुम्हाला? मग इथपर्यंतचा जो प्रवास आहे भूगोलाचा कुठले फॅक्टर्स होते, ओके, व्हॉट वर द फॅक्टर्स, ओके, विच फोर्स जिओग्राफर्स, ओके, टू कम टू दिस कन्क्लुजन. या कन्क्लुजन पर्यंत पोहोचायला, या पॉइंटच्या 1939 पर्यंतच्या पॉइंटच्या कन्क्लुजन पर्यंत पोहोचायला की भूगोलाची स्टडी याच पद्धतीने झाली पाहिजे. ओके, मग त्याचा प्रवास जर तुम्हाला व्यवस्थित समजलाच नाही, ओके, की ग्रीक्स लोकांचं काय कंट्रीब्युशन होतं, रोमन लोकांचं काय कंट्रीब्युशन होतं, ओके, का हा पहिला आहे 1939 मध्ये हार्टशॉन महाशय की ज्याने पहिल्यांदा क्षेत्रीय विभिन्नता हा वर्ड वापरला, की हा याचा पहिल्यांदा रिजनल अप्रोच, जे मी आताच बोललो तुम्हाला की रिजनल अप्रोच हा फर्स्ट टाइम यांनी हार्टशॉन यांनी वापरला का? निश्चितच नाही. ओके, मग रिजनल अप्रोच वरती जर का एखादी क्वेश्चन झाला आणि जर का तुम्हाला फक्त एवढंच माहिती आहे क्षेत्रीय विभिन्नता, कारण पहिला पॉइंटच आहे सिलेबस मधला, तर तुम्ही त्याच्या लिंकेजेस कशा इस्टॅब्लिश करणार? निश्चितच नाही. तर सर्वप्रथम पाहिलं होतं आपण की काय स्ट्रॅबो आणि टॉल्मी जे आहे, स्ट्रॅबो त्यांनी कोरोलॉजिकल सायन्स मांडलं पहिल्यांदा. कोरोलॉजी, भूगोल म्हणजे काय तर एक घटक, एक फिनॉमिना दुसऱ्या फिनॉमिनापासून कसा वेगळा आहे ह्याचा अभ्यास करणं, किंवा एक फिनॉमिना, ओके, आपण त्याला मराठीमध्ये काय म्हणतो, एक मला व्यवस्थित त्याचं वर्ड आठवत नाही, ओके, तर एक फिनॉमिना जेव्हा मी आठवणार ना तेव्हा सांगणार. ओके, तर एक फिनॉमिना जो आहे, फिनॉमिनाचा अर्थ म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की फिनॉमिना म्हणजे काय तर पाऊस पडणे आला, काय तर जिओग्राफिकल फिनॉमिना, आपण नॅचरल फिनॉमिना. ओके, तर मग एक फिनॉमिना किंवा एक घटक दुसऱ्या घटकापासून कसा भिन्न आहे, किंवा मग एक घटक दुसऱ्या घटकावरती कसा अवलंबून आहे, ह्याचा अभ्यास करणे म्हणजे काय होय तर कोरोलॉजिकल सायन्स. ह्याचा अभ्यास करणे म्हणजे काय तर कोरोलॉजी. तो सर्वप्रथम कोणी मांडला? स्ट्रॅबो. आणि स्ट्रॅबो कधी होता? पहिल्या शतकामध्ये, 2200 वर्षापूर्वी. गंमत नाही ना? पण तुम्ही डायरेक्ट एरियल डिफरन्शिएशनला, एडीला जर का हात घातला तुम्ही, तर मला सांगा तुम्हाला लक्षात येईल का? त्याची तुम्हाला लिंक जोडता येणार नाही, त्याची लिंकच जोडता येणार नाही, बरोबर की नाही? त्याच्यानंतर काही अरब जिओग्राफर्स होते, त्यांनी देखील काही क्षेत्रीय स्टडी केली किंवा क्षेत्राचा अभ्यास केला. मग तुम्हाला लिंक इस्टॅब्लिश करता येणार नाही की क्षेत्राचा अभ्यास करणं भूगोलामध्ये कसा प्रारंभ झाला,
बरोबर की नाही, त्याची लिंक इस्टॅब्लिश करायची असेल तर तुम्हाला इतिहास समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून मानवी भूगोल रटाळ नाही आहे, हा तुम्हाला कथेसारखा समजला पाहिजे. इतिहास कसा आपण समजून घेतो, कथा कशी राहते, कथा एखादी जर का आपल्याला एखादी जर पारायण आपण ऐकायला जातो तर कसं आपल्याला डोक्यात बसते ते. रामायण महाभारतामध्ये सर्वप्रथम कोण आलं, त्याच्यानंतर कोण आलं, बरोबर की नाही. तर ही कथेसारखं जर का आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला डोक्यामध्ये व्यवस्थित बसतं. का बरं बसतं, कारण व्हिज्युअल इफेक्ट होतो तयार, बरोबर की नाही. म्हणजे जर का आपण पंडालमध्ये बसलेलं आपल्याला जर का आपण रामायण ऐकत आहे तर रामायण ऐकत असताना आपल्याला जे लहानपणी आपण जे टीव्हीमध्ये रामायण पाहिलं होतं त्यातला तो राम आठवतो आपल्याला डोक्यामध्ये, आपण ते व्हिज्युअलाइज करतं की अच्छा हा राम आहे, ओके. मग कोणाकोणांमध्ये युद्ध झालं, मग ते रावण आणि सीता घेऊन गेले. हे मी तुम्हाला कशासाठी सांगत आहे की जरी आपण कथेसारखं लक्षात ठेवलं त्याचा एक व्हिज्युअल इफेक्ट तयार होतो, आणि व्हिज्युअल इफेक्ट तयार झाल्यामुळे काय होतं, तुम्हाला ते डोक्यात खूप जास्त काळासाठी बसतं किंवा व्यवस्थित लक्षात येतं. अदरवाईज जर का तुम्ही थेरॉटिकल अभ्यास जर करतो म्हटलं या पद्धतीचा जिओग्राफी, तर तो निश्चितच रटाळ आहे. म्हणून त्याला असं इंटरेस्टिंग बनवावं लागेल की वाय, जसं लक्षात आलं की काय एडी म्हणजे वाय, काय एक क्षेत्र दुसऱ्या क्षेत्रापेक्षा भिन्न आहे, आणि जर ते भिन्न आहे तर मग त्याची स्टडी कशी करायची, हाऊ. आणि हे सर्वप्रथम जसं इथे आपल्याला एका जिओग्राफरचं नाव आलं होतं, हार्ट शॉर, अगदी त्याच प्रकारे इथे जे आहे J.L. बेरी, हे पण एक कोण होते, अमेरिकन जिओग्राफर होते J.L. बेरी. जसं ह्यांनी सांगितलं की क्षेत्रीय विभिन्नता जो आहे ह्याचा अभ्यास करणं भूगोलामध्ये काय आहे, अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने तोच भूगोलाचा अभ्यास होणार एडी म्हणजे. तर मग लगेचच त्यांनी काय केलं, J.L. बेरी यांनी, मग ठीक आहे, जर का क्षेत्राचा अभ्यास करणं म्हणजे जर का भूगोलाचा अभ्यास असेल तर मग तो क्षेत्राचा अभ्यास कोण्या पद्धतीने केला पाहिजे, तर ते कोणी मांडलं, तर J.L. बेरी यांनी मांडलं. आणि कोण्या पद्धतीने मांडलं, तर मॅट्रिक्सच्या पद्धतीने. मॅट्रिक्स या माध्यमातून त्यांनी आपल्याला समजून सांगितलं, त्याला त्रिमितीय पद्धती म्हणतो. ओके, मॅट्रिक्स माहिती आहे तुम्हाला की आपण गणित मध्ये शिकलो असेल की हे काय आहे, एक मॅट्रिक्स आहे, बरोबर की नाही. म्हणजे हा कॉलम झाला, हा रो झाला, म्हणजे इथे काहीतरी वेगवेगळे फॅक्टर असणार दिलेले, इथे काहीतरी वेगळे फॅक्टर्स असणार दिलेले, आणि ह्या दोन्ही याचा अभ्यास, याचं काय रिलेशन आहे याचा अभ्यास करणं म्हणजे काय, तर मॅट्रिक्स आपण क्लिअर होतो. अशा पद्धतीने जे आहे J.L. बेरी यांनी सर्वप्रथम काय केलं, कशा पद्धतीने अभ्यास करायचा हे सांगितलं. कशाचं, प्रादेशिक संश्लेषणामध्ये सांगितलं. बघा सिंपल आहे, प्रदेश म्हणजे काय, ओके. प्रदेश म्हणजे दुसरं काही नसून एक क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये काही होमोजिनियस कॅरेक्टरिस्टिक्स असले पाहिजे, बरोबर की नाही. जर मी अमरावती एक जर का रिजन मांडलं तर त्यामधले जे आहे ABCD काही तर फॅक्टर्स असले पाहिजे की जे इतर शहरापेक्षा त्याला डिफरंट किंवा वेगळं करणार असलं पाहिजे. जसं की इथे जे आहे आपल्याला टेक्सटाईल चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते, टेक्सटाईल इंडस्ट्री. निश्चितच काय तर आपण म्हणजे काय तर हा कॉटन प्रोडक्शनच्या दृष्टीने जो आहे हा अतिशय फर्टाईल एरिया आहे, फर्टाईल झोन आहे. पण आपल्याला सिटी लँड, बिझी लँड यासारखे झोन पाहायला भेटतात, आहे की नाही. अमरावतीच्या बाहेर आपण नागपूर रोडनी जेव्हा जातो तेव्हा मोठमोठे काय आहे तर टेक्सटाईल पार्क तयार झालेले आहे. बाकी शहरात पाहतो का आपण, नाही, निश्चितच नाही. इव्हन नागपूर सारखं मोठे शहर असेल तरी तिथले देखील लोक तुम्हाला माहित असेल तर खूप मोठी लग्नाची वगैरे किंवा त्यांच्या शुभकार्याची खरेदी करण्यासाठी इथे येतात, बरोबर आहे. हे कशासाठी, तर हा एक वेगळा फॅक्टर आहे जो की इतर शहरापेक्षा, जर का आपल्या आजूबाजूचं जर का शहर घेतो म्हटलं आपण की वर्धा आहे, आपण लोकली स्टडी करतोय. हे लोकली उदाहरण जेव्हा आपण घेऊ ना तेव्हा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला हा स्टडी करता येणार. ओके, म्हणजे वर्धा नागपूर या शहरापेक्षा हा एक फॅक्टर आहे जो आपल्याला काय करतो, या अमरावती या शहराला काय करतो, वेगळं करतो. बी सेकंड कुठला फॅक्टर असला पाहिजे, सांस्कृतिक. जर का एखादी गोष्ट लक्षात घेतो म्हटलं आपण, इथं काय तर आपल्याला एक अंबादेवीचं मंदिर दिसतं आहे, अंबादेवी, जिथे की श्रद्धाळू जे आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये इथे गर्दी करतात. सध्या नवरात्रीचा काळ सुरू आहे, बरोबर की नाही. नवरात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं काय, श्रद्धाळू फार मोठ्या प्रमाणामध्ये काय अंबादेवीला गर्दी करतं. नागपूरला पाहायला मिळतं का, हा सांस्कृतिक फॅक्टर जर का आपण याला एक गृहीत धरलं, हे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतोय. मग निश्चितच नागपूरला नाही, म्हणजे याचा अर्थ काय तर हे अंबादेवीचं मंदिर हे युनिक आहे. कुठल्या कशासाठी, अमरावती या ठिकाणासाठी, बरोबर की नाही. या मंदिराला म्हणा किंवा या टेक्सटाईल या गोष्टीला काय तर हा GI टॅग आहे असं म्हणू आपण त्याला. जिओग्राफिकल इंडिकेशन्स आहे ना या लोकेशनचं, अमरावती या ठिकाणाचं, कारण ते दुसरीकडे पाहायला नाही मिळत. आणि ही गोष्ट असल्यामुळे काय तर काय करते, या फॅक्टरमुळे अमरावती हे शहर
नागपूर या शहरापेक्षा काय तर आपल्याला वेगळं पाहायला मिळते. याउलट जर का आपण नागपूरमध्ये गेलं तर तिथं काहीतरी वेगळं असेल. तिथे आपल्याला टेकडीचा गणपती पाहायला मिळते, बरोबर की नाही. टेकडीचा गणपती, तुम्ही जर का रेल्वे स्टेशनच्या बाजूला गेले असेल तर तिथे टेकडीचा गणपती जो काय आहे विदर्भातल्या अष्टविनायकापैकी एक आहे, बरोबर की नाही. विदर्भातल्या अष्टविनायकापैकी एक आहे. अमरावतीमध्ये आहे का असं? नाही आहे. म्हणजे याचा अर्थ काय तर नागपूर याचा एक फॅक्टर आहे, अंबादेवी हा अमरावतीचा एक वेगळा फॅक्टर आहे सांस्कृतिक, बरोबर की नाही. जे की हे इथल्यासाठी युनिक आहे अमरावतीसाठी. हा गणपती इथल्यासाठी काय आहे तर युनिक आहे. मग ह्या गोष्टी युनिक आहे, या गोष्टी, बरोबर की नाही. हे फॅक्टर्स काय आहे, युनिक आहे. कशासाठी? अमरावतीसाठी. हे जे मी ए बी लिहिलं, सी डी आणखी आपण एक दोन त्याच्यामध्ये ऍड करू शकतो, जिओग्राफिकल फॅक्टर्स. ओके, हे फॅक्टर्स काय आहे, युनिक आहे. आणखी फॅक्टर काय आपण याच्यामध्ये ऍड करू. इथे तुम्हाला नागपूरमध्ये सातपुराची रेंज पाहायला मिळणार का? निश्चितच नाही. मग काय जिओग्राफिकल एक फॅक्टर जर का घेतो म्हणलं आपण, ते आपल्याला सातपुरा चिखलदऱ्याकडे, बरोबर की नाही, धारणी चिखलदरा साईडने आपल्याला पाहायला मिळतं. हा एक जिओग्राफिकल फॅक्टर्स आहे जो आपल्याला काय करतं, म्हणजे याचा अर्थ थंड हवेचं ठिकाण आपल्याला इथे पाहायला मिळतं. विदर्भातलं जर का महत्वाचं थंड हवेचं ठिकाण घेतो म्हणलं आपल्याला, यवतमाळला पाहायला मिळतं का, वर्धेला पाहायला मिळतं का, नागपूरला पाहायला मिळतं का? निश्चितच नाही. तर कुठे पाहायला मिळतं आपल्याला? अमरावतीला पाहायला मिळतं. मग अमरावतीला जर का पाहायला मिळतं म्हणजे याचा अर्थ काय तर अमरावती हे क्षेत्र जे आहे बाकी क्षेत्रापेक्षा काय कसं भिन्न आहे दिसून पडतंय आपल्याला. याउलट जर का तुम्ही चंद्रपूरची स्टडी करतो म्हणलं तर खूप गरम आहे, इंडस्ट्रियल झोन आहे, कोल आहे, तिथे कोल मायनिंग होत राहतं, बरोबर की नाही, WCL. आणि खूप सारा कोल असल्यामुळे याचा अर्थ काय होतं, तिथं खूप जास्त काय होतं, कार्बन डायऑक्साईड जो आहे जनरेट होतं, त्याचं प्रोडक्शन होतं. त्याच्यामुळे तिथे खूप उष्ण शहर आहे. अमरावतीपेक्षा ते काय तर उष्ण आहे. म्हणजे या फॅक्टरमध्ये आपण जर का विचार करतो म्हटलं तर इथं काय आहे, सातपुरा हा एक वेगळा फॅक्टर आहे जो अमरावतीला काय आहे, अमरावतीशी एक युनिक आहे. अमरावतीशी त्या फॅक्टरचं एक घट्ट नातं आहे, जे की अमरावती एक ॲज अ युनिट किंवा एक क्षेत्र जर मांडलं तर काय करतं, वेगळं करतं. कशाला? अमरावतीला इतर क्षेत्रापासून किंवा इतर शहरापासून. व्यवस्थित समजून घ्या. ओके, कळतंय तुम्हाला मला काय म्हणायचं आहे. म्हणजे याचा अर्थ काय तर ह्यालाच रिजन म्हणतं, ह्यालाच रिजन म्हणतं. म्हणजे काय, कॅरेक्टरिस्टिक्स, समान वैशिष्ट्य. आताच पाहिलं पृथ्वीवरील समान वैशिष्ट्ये. मग अमरावतीला एक पृथ्वी जर का मानलं, मी उदाहरणादाखल सांगायचं झाल्यास, मग अमरावती याला जर का पृथ्वी मानलं, मग या पृथ्वीवरचे वैशिष्ट्य आपण आताच पाहिलं. काय पाहिलं, काय पाहिले आपण, इथले सांस्कृतिक फॅक्टर पाहिले, सोशल फॅक्टर्स पाहिले, भौगोलिक प्रदेश पाहिले, जसं की चिखलदरा कशा पद्धतीने काय आहे तर थंड हवेचं ठिकाण आहे. कुठे पाहायला मिळतं आपल्याला? अमरावतीमध्ये पाहायला मिळतं. एक पृथ्वी जर का मांडलं तर आपण याला, म्हणजे काय तर पृथ्वीवरील समान वैशिष्ट्य कॅरेक्टरिस्टिक्स असणाऱ्या क्षेत्राला प्रदेश म्हणतात किंवा रिजन म्हणतात. होमोजिनियस कॅरेक्टर असणार. किती सिंपल आहे, बरोबर आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. हे बघा, रिजन, होमोजिनियस कॅरेक्टरिस्टिक्स. एखाद्या टेरिटरीला, ओके, ही जर टेरिटरी आहे त्याला क्षेत्र कधी घोषित करू की या टेरिटरीचे काही समान वैशिष्ट्य असले पाहिजे, जे की दुसऱ्या टेरिटरीपेक्षा, जर का हे एक दुसरी आहे, याचे काही समान असले पाहिजे. मग हे 3-4 फीचर्स किंवा हे 3-4 कॅरेक्टरिस्टिक्स हे युनिक असले पाहिजे, बरोबर की नाही. हे युनिक असले पाहिजे. या फॅक्टरची, या क्षेत्राशी किंवा या प्रदेशाशी, या टेरिटरीशी काय असलं पाहिजे, घट्ट नाद असले पाहिजे, जे की युनिक असले पाहिजे या क्षेत्रासाठी. या उलट हे जे 3-4 फॅक्टर्स आहे किंवा हे 3-4 जे घटक आहे हे काय असले पाहिजे, निश्चितच या क्षेत्रासाठी युनिक असले पाहिजे, जे फक्त या क्षेत्रापुरते मर्यादित आहे. हे जेव्हा आपल्याला होमोजिनियस कॅरेक्टरिस्टिक्स पाहायला मिळतात तेव्हा आपण त्या प्रदेशाला काय करतो, त्या क्षेत्राला आपण रिजन हे घोषित करतो. किती सिंपल आहे बघा, रिजन. जसं की होमोजिनियस कॅरेक्टर्स मध्ये इथे एक्झाम्पल काय घेतलं आपण, ह्युमिडिटी, पॉप्युलेशन, टेम्परेचर, रेनफॉल, बरोबर की नाही. म्हणजे टेम्परेचर आहे, अमरावतीचं टेम्परेचर एक युनिक आहे, बरोबर की नाही. त्यानंतर रेनफॉल हा युनिक आहे. समजा असं मानायचं आहे, तसं जर पाहतो म्हटलं तर हा एक पूर्ण विदर्भ प्रदेश आहे, ओके. आणि हा विदर्भ एक ऍज अ काय म्हणा आपण लार्जली जर का कॅटेगराईज केला आपण, तर विदर्भाला एक प्रदेश मानलं तर विदर्भ काय निश्चितच एक, जर का आपण सोशली काय किंवा इकॉनॉमिकली जर का पाहतो म्हटलं तर एक बॅकवर्ड रिजन घोषित केला गेला आहे, बॅकवर्ड आहे, बरोबर की नाही. बॅकवर्ड रिजन हा शब्द आला म्हणजे बघा, भूगोल, मानवी भूगोलाचा अभ्यास करताना रिजनल अप्रोच किती महत्वाचा आहे. रिजन शिवाय तुम्ही स्टडी करू शकत नाही.
जर का विदर्भ याला जर का एक प्रदेश मानलं नसतं तर कसं कळलं असतं की हा प्रदेश किंवा हे क्षेत्र बॅकवर्ड आहे की फॉरवर्ड आहे? मग याच्यावरनं काय लक्षात आहे आपल्याला, जर काय रिजन बॅकवर्ड आहे म्हणजे याचा अर्थ निश्चितच इथे काय तर मॉडेल डेव्हलपमेंटची गरज आहे. कशाचे मॉडेल? डेव्हलपमेंटल, विकासाच्या मॉडेलची गरज आहे. जर का विदर्भ बरोबर की नाही क्षेत्र जर का आपण मांडलं तर आपण काय म्हटलं, मागास आहे. मग मागास कुठल्या कुठल्या गोष्टीने आपण आता मागास कुठला गोष्टी आहे, कुठले फॅक्टर्स आहे की ते विदर्भ रिजनला मागास करतात. ओके, मग ते ABCD ते फॅक्टर लक्षात घेऊन मग त्या A वरती सोल्युशन काढणं किंवा त्या B वरती सोल्युशन काढणं, C वर काय सोल्युशन आहे ते सोल्युशन्स अप्लाय करू शकू आपण. म्हणजे याचा अर्थ काय, रिजनल अप्रोच किती गरजेचा आहे लक्षात येते मॉडेल डेव्हलपमेंटसाठी. रिजनल सिंथेसिस लक्षात येते तुम्हाला मला काय म्हणायचं आहे तर एवढं सिंपल आहे. ओके, एवढं सिंपल आहे. होमोजिनियस कॅरेक्टर आणि सिंथेसिस म्हणजे काय, आता बघा हे सिंथेसिस बघू. रिजन पाहिलं, रिजन म्हणजे काय तर होमोजिनियस कॅरेक्टरिस्टिक, एका विशिष्ट क्षेत्रामध्ये किंवा एका विशिष्ट टेरिटरीमध्ये भौगोलिक प्रदेशामध्ये काही समान गुण आहे जे इतर क्षेत्रापेक्षा टेरिटरीपेक्षा त्याला काय करतात, भिन्न करतात. म्हणजे काय याचा अर्थ त्याला रिजन म्हणून घोषित केलं. आणि त्याच्यानंतर सिंथेसिस, ज्या पॅरामीटरवरती त्या क्षेत्राला आपण काय केलं, वेगळं केलं. जसं की टेम्परेचर हा एक पॅरामीटर आहे, ह्युमिडिटी हा एक पॅरामीटर आहे. हे सगळे काय आहे, वातावरणाचे घटक आहे, बरोबर की नाही. पण सर जर याला ह्युमिडिटीला टेम्परेचर, त्यानंतर ह्युमिडिटी, रेनफॉल हे जर का फॅक्टर आपण एकत्र घेतले, ओके, तर हे काय करतात, हे युनिक आहे एका क्षेत्रासाठी. मग ह्या पॅरामीटर्सचं काय करणं, संश्लेषण करणं म्हणजे सिंथेसिस करणं. सिंथेसिसचा अर्थ काय होते, त्यांना एकत्र असं बांधणं. आणि त्या एकत्र बांधल्याच्या नंतर आपल्याला कळून चुकतं, त्या एकत्र बांधल्यावर कळून चुकते एका रिजनची क्लिअर पिक्चर आपल्या डोळ्यासमोर येतं. कळत आहे तुम्हाला? म्हणजे काय तर सिंपल आहे की एक टेम्परेचर म्हणजे क्लायमेट का, फक्त ह्युमिडिटी म्हणजे क्लायमेट का, फक्त प्रेसिपिटेशन म्हणजे किंवा रेनफॉल म्हणजे क्लायमेट का? कळत आहे का? जर मला एखाद्या प्रदेशाचं हवामान सांगायचं झाल्यास म्हणजे तिथलं तापमान मी दर्शवलं म्हणजे फक्त तिथलं हवामान का, तिथली ह्युमिडिटी म्हणजे तिथलं हवामान का, आर्द्रता म्हणजे तिथलं पर्जन्य म्हणजे हवामान का? नाही रे बाबा, असं कसं शक्य आहे? मग हे सगळे पॅरामीटर्स, हे सगळे फॅक्टर्स जे आहेत त्याचा एकत्रित अभ्यास केल्याच्या नंतर जेव्हा एक पिक्चर तयार होते त्याला काय म्हणू आपण, हवामान म्हणू. मग हे फॅक्टर एकत्र करणं किंवा हे पॅरामीटर एकत्र करणं म्हणजे काय तर त्याचं सिंथेसिस करणं. सिंथेसिस करणं मग त्या रिजनला ज्या ज्या गोष्टींनी वेगळं काढलं, ज्या ज्या घटकावरती तो प्रदेश वेगळा केला गेला त्या सगळ्या घटकांचा एकत्रित अभ्यास करणं, सिंथेसिस करणं म्हणजे काय तर संश्लेषण. किती सिंपल आहे, लक्षात आलं तुम्हाला? त्या सगळ्या गोष्टीचा एकत्र अभ्यास करणं म्हणजे संश्लेषण होईल. आशा करतो की हे तुम्हाला समजलं असेल की प्रादेशिक संश्लेषण म्हणजे काय, बरोबर की नाही. त्या प्रदेशातल्या वेगवेगळ्या घटकांचा, वेगवेगळ्या पॅरामीटर्सचा इंटिग्रेशन करणं, त्या सगळ्यांना एकत्रित बांधून त्यांचा सुसंबंध अभ्यास करणं म्हणजे काय तर प्रादेशिक संश्लेषण होय. सर्वप्रथम कोणी मांडलं, रिकॉल करा, J.L. बेरी यांनी मांडलं. ओके, J.L. बेरी यांनी मांडलं. बघा आता J.L. बेरी काय म्हणतात, J.L. बेरी यांनी भौगोलिक प्रदेशामध्ये काय भौगोलिक विश्लेषण केले यांनी प्रदेशांचं. कशा पद्धतीने केले, मॅट्रिक्सच्या रूपामध्ये. ओके, मी तुम्हाला इथपर्यंत सांगितलेलं आहे, लक्षात आपल्याला AD आणि RS. तर हे दोन काय आहे, हे दोन काय आहे तर बघा RS AD म्हणजे एरियल डिफरन्शिएशन आणि RS हे दोन काय आहे, रिजनला स्टडी करण्याचे अत्यंतिक महत्वाचे इम्पॉर्टंट काय आहे, दोन घटक आहे. एरियल डिफरन्शिएशन केल्याशिवाय आपल्याला रिजन घोषित करता येणार नाही. समान गुण काय आहे, विभिन्न गुण काय आहे कळल्याशिवाय आपल्याला ते रिजन घोषित करता येणार नाही. आणि एकदाचे जर का समान आणि विभिन्न गुण कळले तर त्याचं संश्लेषण करणं, कुठल्या घटकांवरती तो क्षेत्र वेगळा झालेला आहे हे पाहण्यासाठी हाऊ याची स्टडी करणं. आणि ह्या दोन्ही गोष्टीची आपण जेव्हा स्टडी करतो तेव्हा एक क्लिअर पिक्चर आपल्याला रिजनचा दिसून पडतो, ज्याचा अभ्यास रिजनल जिओग्राफीमध्ये केला जातं. बघा, ज्याचा अभ्यास कशामध्ये केला जातं, रिजनल जिओग्राफीमध्ये केला जातं. आणि याला काय म्हणून आपण रिजनल अप्रोच. रिजनल अप्रोच
क्षेत्रीय पद्धतीने असणारा अप्रोचला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, एक दिशा म्हणू किंवा एक प्रवास म्हणू, बरोबर की नाही. तर एक रिजनल अप्रोच झाला. हा कुठला अप्रोच रिजनल झाला, एरियल डिफरन्शिएशन अशा पद्धतीने स्टडी करणं म्हणजे काय, तर हा झाला रिजनल अप्रोच. प्रादेशिक संश्लेषण रिजनल सिंथेसिसची स्टडी करणं म्हणजे काय, तर रिजनल अप्रोच. ओके, आणि हे कशामध्ये, रिजनल जिओग्राफीमध्ये स्टडी केलं जाते. ओके, बघा रिजनल जिओग्राफीमध्ये स्टडी केलं जाते. आणि रिजनल जिओग्राफी सर्वप्रथम आपण पाहिलं होतं कोणी, वेरेनियस. ओके, वेरेनियस यांनी काय 18th सेंचुरीमध्ये काय केलं, सिस्टमॅटिक. ओके, सिस्टमॅटिक वर्सेस रिजनल, सिस्टमॅटिक वर्सेस रिजनल जिओग्राफी. सर्वप्रथम सुरुवातीची डायकोटॉमी, पहिली डायकोटॉमी आपण म्हणू, म्हणजे भूगोलामध्ये द्वैतवादाला सुरुवात तेव्हा केली. कोणी केली, मान्य वेरेनियसजींनी. कळताय तुम्हाला, 18th सेंचुरीमध्ये. ओके, आणि ह्याच्यामध्ये सिस्टमॅटिक म्हणजे काय, तर सध्या आपण कशाचा स्टडी केला, ह्या दोनही ज्या गोष्टी आपण एरियल डिफरन्शिएशन आणि रिजनल सिंथेसिस, ह्या दोन्ही काय आहे, रिजनल जिओग्राफीचा किंवा रिजनल अप्रोचला स्टडी करण्याच्या काय आहे, प्रोसिजर आहे. इथपर्यंत समजलं. रिजनल अप्रोचला म्हणजे हे जे मी तुम्हाला सांगितलंय की जनरल जिओग्राफी वर्सेस रिजनल जिओग्राफी, तर रिजनल जिओग्राफीचा अभ्यास करणारा किंवा क्षेत्रीय भूगोलाचा अभ्यास करण्याची काय झाली, ह्या दोनही पद्धती झाल्या, एरियल डिफरन्शिएशन आणि रिजनल सिंथेसिस. कळलं इथपर्यंत तुम्हाला, इथपर्यंत कळलेलं आहे. तर अशा पद्धतीने जे.एल. बेरी यांनी मॅट्रिक्सच्या माध्यमातून आपल्याला काय सांगितलेलं आहे, मॅट्रिक्सच्या माध्यमातून आपल्याला रिजनल सिंथेसिस कसं करता येतं, ती प्रोसिजर कशी असली पाहिजे, एक क्षेत्र दुसऱ्या क्षेत्रापासून जर का वेगळं करायचं आहे तर त्याची काय पद्धती असली पाहिजे, त्याची प्रोसिजर नेमकी कशी असली पाहिजे, तर हे मॅट्रिक्सच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला समजून दिलेलं आहे, जे की आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये पाहणार आहे, जे आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये पाहतो. इथपर्यंत मला आशा आहे की तुम्हाला रिजन काय आहे, सिंथेसिस काय आहे, एरियल डिफरन्शिएशन काय इथपर्यंत कळलेलं आहे. आणि ह्याच्यानंतर जे.एल. बेरी यांनी कशा पद्धतीने ते प्रादेशिक संश्लेषण, त्यांनी एकूण 10 प्रकार सांगितले, 10 टाइप्स कशाचे, रिजनल सिंथेसिस करण्याचे, प्रादेशिक स्टडी करण्याचे 10 प्रकार सांगितले. ओके, 10 प्रकार सांगितले त्यांनी. आणि हे 10ही प्रकार जे आहे हे आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये पाहणार की कशा पद्धतीने जे.एल. बेरी यांनी 10 प्रकारे जे आहे हे शॉर्ट मध्ये पाहणार आहे. ओके, हे शॉर्ट मध्ये पाहणार आहे, कारण डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतं. डायरेक्ट म्हणजे याचा रेफरन्स घेऊन येणार जे.एल. बेरी यांचा आपल्याला. कळतंय तुम्हाला मला काय म्हणायचं, कारण थेट ते क्वेश्चन येणार नाही तुम्हाला की जे.एल. बेरी यांचं रिजनल सिंथेसिस अप्रोच कसा होता याच्यावरती टिप्पणी करा, निश्चितच नाही. ओके, काहीतरी उलट फिरवून येणार प्रश्न. कळतंय तुम्हाला, कारण आयोग कसा प्रश्न विचारणार सांगताच येणार नाही. मात्र त्याच्यामध्ये हा जो अप्रोच आहे किंवा हा जो रेफरन्स आहे हा अतिशय महत्वाची भूमिका बजावतो. किंवा कारण ज्यांचं नाव आपण जे.एल. बेरी यांचं नाव त्यामध्ये टाकल्याशिवाय आपल्याला रिजनल सिंथेसिसची सुरुवातच होत नाही. म्हणून आपल्याला हे 10 जे त्यांचे टाईप आहे शॉर्ट मध्ये आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, आशा करतो की आतापर्यंत जे तुम्हाला शिकवलेलं आहे, आतापर्यंत जो आपण कंटिन्यू प्रवास भूगोलाचा केलेला आहे तो चांगल्या प्रकारे समजलेला. ओके, येत्या लेक्चरमध्ये आपण जे.एल. बेरी विषयी डिटेलमध्ये चर्चा करूया. तोपर्यंत थांबतो. धन्यवाद.